नमस्कार मैत्रिणींनो, सारी भारी मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. नऊवारी साडी अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नेसायला आवडते. तर या गुढीपाडव्यानिमित्त आपण सर्वांनी छानपैकी पारंपरिक पद्धतीने पेशवाई नऊवारी साडी नेसून तयार होऊयात आणि या गुढीपाडव्याचं आणि नवीन वर्षाचं छान थाटात स्वागत करूयात. चला तर मग पाहूयात ही साडी नेसायची कशी. तर इथे पहा, सर्वात आधी इथे मी लेगिन्स घातली आहे आणि साडीचा मॅचिंग ब्लाऊज देखील घातला आहे. तुम्ही इथे पाहू शकता, नऊवारी साडीचा जो पदर आहे तो मी पहिलाच बनवून घेतला आहे आणि हा पदर थोडा अलग असतो. त्याच्या खालच्या निऱ्या या मोठ्या असतात आणि पहिली निरी असते ती छोटी असते. त्यानंतर पदराला मी इथे 2 पिना देखील लावून घेतल्या आहेत. नऊवारी साडीचा पदर कसा बनवायचा याची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये मिळून जाईल. त्यानंतर पदर बनवून झाल्यानंतर ही आतली जी काठ आहे त्याला पकडून आपण साडीच्या शेवटच्या टोकापर्यंत जाणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता, ही जी साडी आहे ती प्युअर कॉटन साडी आहे आणि नऊवारी साडी ही मोठी असते, ती 9 किंवा 9.5 मीटरची असते. जर तुम्ही हेल्दी असाल तर 10 मीटरची साडी येते, ती इथे तुम्ही वापरू शकता. हे बघा, अशा प्रकारे आपण साडीच्या शेवटच्या टोकापर्यंत येणार आहोत. आता हे शेवटचं टोक आहे ते आपण असं उजव्या हातामध्ये पकडणार आहोत आणि आपल्याला असा एक आपल्याभोवती एक राऊंड करून घ्यायचा आहे. इथे जसं आपण नॉर्मल साडी नेसायला उजव्या साईडने सुरू करतो त्याच प्रकारे आपल्याला इथे उजव्या साईडला 2 अशा घट्ट गाठ मारून घ्यायच्या आहेत आणि या गाठ थोड्या जास्त घट्ट बांधायच्या, कारण आपली ही नऊवारी साडी आहे ही याच्यावरच राहते पूर्णपणे. त्यामुळे आपल्याला ही गाठ आहे ती जास्त घट्ट मारावी लागते. हे झाल्यानंतर जो काठ आहे तो असा छानपैकी आपल्या पोटावरती लावून घ्यायचा आहे. आता हे झाल्यानंतर ही जी साडी आहे ती सगळी आपण आपल्या उजव्या साईडला इथे घेऊन येणार आहोत. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचे दोन्ही पायामध्ये अंतर ठेवून उभं राहायचं आहे आणि जी साडी दिसते 2 पायांच्या मध्ये ती अशा प्रकारे हळूवार तुम्हाला समोरच्या साईडने वरती अशी घेऊन यायची आहे. पण ती घेऊन येताना तुमच्या डाव्या पायावरती जी साडी आहे ती देखील तुम्हाला व्यवस्थित करायची आहे आणि जी साडी वरती आणली आहे तो काठ आहे तो आपण जी पोटावरती साडी बांधली आहे त्याच्या आतमधून असा छान असा वरती काढायची आहे. हे बघा, हे काढताना देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमची पायावरची साडी आहे ती पूर्णपणे तुमच्या पायाला कव्हर झाली आहे की नाही. आता हे झाल्यानंतर आपण ही सगळी साडी गोळा करून घेणार आहोत आणि इथे आपण आता पदर आपला जो आधीच काढून घेतला होता तो आता इथे आपण लावून घेणार आहोत. हा पदर आहे तो आपल्याला असं डाव्या हाताने मागे घेऊन उजव्या हाताने पुढे आणायचा आहे आणि आपल्याला आपल्या डाव्या खांद्यावरती ठेवायचं आहे. आता इथे मी त्या 2 पिना सोडून तिसरी पिन लावत आहे. पदर लावताना जरा हा पदर थोडासा लांब ठेवायचा आहे तुमच्या उंचीप्रमाणे, कारण नऊवारी साडीमध्ये पदर हा नंतर छोटा होत जातो. त्यानंतर पदराचा जो आतील काठ आहे तो अशा प्रकारे तुम्हाला ब्लाऊजवरून छानपैकी घट्ट असा पुढच्या साईडला ओढून घ्यायचा असतो. हे बघा, अशा प्रकारे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला जी सगळी साडी आहे ती गोळा करून घ्यायची आहे.
कारण ही नऊवारी साडी जी आहे ती फार मोठी असते आणि ती सरळ करायला पण टाईम जातो. त्यामुळे आपण जसजशी साडी नेसतो तेव्हाच आपण नीट करत जायची. आता आपण इथे निर्या काढून घेऊयात. निर्या काढताना हळूवार असं शांत एक समान अशा एक एक निर्या काढायच्या आहेत. आणि या साडीच्या निर्या असतात त्या खूप येतात. जेवढ्या निर्या जास्त येतील तेवढी तुमची नऊवारी साडी आहे ती उठून दिसेल. हे बघा, अशा प्रकारे इथे माझ्या निर्या आहेत त्या काढून झाल्या आहेत. आता या निर्या आहेत त्या चांगल्या प्रकारे अशा हलवून घेऊन आपण नीट व्यवस्थित अशा लावून घेणार आहोत. आपल्याला या निर्या आहेत त्या गुडघ्यापर्यंत व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत. आता हे झाल्यानंतर ज्या पहिल्या निर्या आहेत त्या दोन आपण निर्या अशा खोलून घेणार आहोत. हे बघा, जसं दाखवल्याप्रमाणे. आता या खोलून झाल्यानंतर बाकीच्या ज्या निर्या आहेत त्या तुम्हाला घट्ट अशा हातामध्ये पकडून ठेवायच्या आहेत. आणि ज्या आपण खोललेली निर्या आहेत त्याने त्या बाकीच्या निर्यांना आपल्याला असं छानपैकी घट्ट बंद करून घ्यायच्या आहेत. म्हणजे सगळ्या निर्या आहेत त्या इथे कव्हर होऊन जातील. आणि या बंद निर्या आहेत त्या आपल्याला गुडघ्यापर्यंत करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे. हे बघा, तुम्ही पायामध्ये पकडून या अशा घट्ट निर्या पकडू शकतात. आता हे झाल्यानंतर इथे पहा, जे निर्या आहेत त्याची एक इथे दुमड करायची आहे. आता हे झाल्यानंतर आपण जी पोटावरती गाठ मारली होती तो काठ आहे त्या काठामध्ये आपल्या ज्या निर्या आहेत त्या अशा आतमध्ये गोल करून घेणार आहोत. हे बघा, जसं मी व्हिडिओत दाखवलं आहे त्याप्रमाणे. तर इथे केळं तयार होतं. याला केळं बोलतात नऊवारी साडीमध्ये. हे बघा, छानपैकी तयार झाला आहे. आणि जो आपण काठ काढला होता तो देखील त्याला असा छानपैकी कव्हर करून घ्यायचा आहे. हे केळं काढल्यानंतर तुम्हाला इथे साडी अशी घट्ट झाल्यासारखी वाटते. आणि त्यानंतर हे कव्हर केलेली साडी आहे ती अशा प्रकारे शान करून आपण बाजूला खोवून घेणार आहोत. आता इथे आपण पायामध्ये अंतर ठेवायचं आहे. आता काष्टा काढण्यासाठी असं खाली वाकून तुम्हाला या निर्या आहेत त्या दोन्ही पायावर डिवाइड करायच्या असतात. पण त्याआधी तुम्ही ज्या निर्या आहेत त्या तुम्हाला उजव्या पायावर 2 ते 4 निर्या जास्त ठेवायच्या असतात. त्यानंतर असा मधला काठ उचलून असं टोक तुम्हाला डाव्या पायामध्ये पकडायचा आहे. आणि हा जो काठ आहे तो असा मागे खेचून घ्यायचा आहे. इथे आपण काष्टा बनवणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे छानपैकी मागे खेचून घ्यायची आहे ही साडी. पण त्याआधी हा जो पदराचा जो काठ आहे तो तुम्हाला जेवढं तुमचा हात जाईल मध्ये तेवढं तुम्हाला आतमध्ये टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचा जो काष्टा आहे तो छानपैकी बसेल. हे बघा, आता हे झाल्यानंतर आपण इथे काष्टा करूया. तर इथे तुम्ही पाहू शकता जी काठ आहे ती उलट दिसते. तर आपल्याला ती अशी फिरवून सरळ करून घ्यायची आहे. आणि हे जे दोन्ही साडीचे काठ आहेत ते असे व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. त्याच्यावर छानपैकी हात फिरवायचा आहे, कारण तो काठ आहे तो छान दिसायला पाहिजे. त्यासाठी आपण आधी काठ व्यवस्थित लावून घेऊयात. हे बघा, आता हे झाल्यानंतर तुम्हाला इथे लक्ष द्यायचं आहे की तुमची डावीकडची जी काठ आहे ती पहिली दिसायला पाहिजे.
त्यानंतर काटाच्या मापा एवढ्याच तुम्हाला इथे छोट्या छोट्या निऱ्या बनवायच्या आहेत. हे बघा. आता या निऱ्या बनवून झाल्यानंतर तुम्हाला असं मागे घेऊन तुमच्या मागच्या साईडला आतमध्ये खोवून घ्यायचं आहे. ते तुम्ही पिन देखील लावू शकतात. हे बघा, अशा प्रकारे आपला इथे काष्टा बनून तयार झाला आहे. आता हे झाल्यानंतर आपल्या उजव्या पायावरची जी सगळ्यात शेवटची निरी असेल, हे बघा ही वाली, ती अशी हातामध्ये पकडून आपल्याला अशी वरती घेऊन यायची आहे. आता इथे आपला ओचा तयार होतो. पूर्वीच्या बायका यामध्ये सुपारी ठेवायच्या, तर आता इथे माझ्याजवळ सुपारी नसल्यामुळे मी इथे कागदाचा गोळा टाकत आहे आणि असं फिरवून घेत आहे. आणि हे झाल्यानंतर आपण जे केळं काढलं आहे त्याच्याच बाजूला डाव्या हाताच्या इकडे होऊन घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे. आता हे झाल्यानंतर जो काठ आहे तो आपण नीट लावून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता, इथे एक छान घोळ तयार झाला आहे. तुम्ही देखील अशाच प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे साडी नेसली तर तुमचा देखील असाच छान घोळ बनवू शकतो आणि छान ओचा तयार होऊ शकतो. आता इथे आपण पदराला जो पिन लावला होता तिसरा, तो आता काढून घेणार आहोत आणि असं मागे फिरून मागची साडी आहे काष्ट्याच्या इथली आणि कंबरेवरची जो काठ आहे साडीचा, तो आपण छानपैकी इथे व्यवस्थित लावून घेणार आहोत. हा बघा, हा पदराचा काठ आहे तो व्यवस्थित आपल्याला कंबरेवरती लावून घ्यायचा आहे. आणि ही जी साडी देखील आहे ती देखील तुम्हाला इथे आता व्यवस्थित लावून घ्यायची आहे, जेणेकरून तुमची मागची साडी छान दिसेल आणि तुमचा जो काष्टा आहे तो देखील अतिशय सुंदर दिसेल. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता इथे पाहू शकता, पदराचा जो काठ आहे हा वाला, तो आपल्या उजव्या पायावरून घ्यायचा असतो. आता इथे आपण पदराला जे पिन लावले होते ते आता काढून घेऊयात. हा आता इथे पहिला पिन काढून घेते आणि जो आतील काठ आहे साडीचा तो असा छानपैकी ब्लाऊजवरून लावून घ्यायचा आहे. आणि दुसरा पिन देखील काढून अशा प्रकारे एका हाताने पदराच्या निऱ्या आहेत त्या अशा एका हाताने घट्ट पकडायच्या आणि दुसऱ्या हाताने त्या एक एक ज्या निऱ्या आहेत त्या अशा छानपैकी ब्लाऊजवर लावून घ्यायच्या आहेत. हे झाल्यानंतर हा जो पिन आहे तोच पिन आपल्याला असं मागे घेऊन पदराला आणि ब्लाऊजला मागच्या बाजूला लावायचा आहे. आता इथे आपला पदर आहे तो छानपैकी रेडी झाला आहे. आता आपण काष्टा नीट करूया. त्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला खाली वाकून काष्टाची जी पहिली काठ आहे ती अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे मागची जी पायावरची साडी आहे ती देखील तुम्हाला आता इथे व्यवस्थित लावून घ्यायची आहे, जेणेकरून तुमचे पाय सुंदर दिसतील आणि साडी देखील मागून छान वाटेल. त्यानंतर तुमच्याकडे जे पारंपरिक दागिने असतील ते तुम्हाला इथे घालायचे आहेत, जसं की ठुशी, राणीहार, चपला हार, छान असं मंगळसूत्र तुमच्याकडे असेल ते, छान बांगड्या आणि छानशी तुम्हाला जमेल तशी हेअरस्टाईल इथे बनवून घ्यायची आहे. मी इथे कंबरपट्टा देखील लावला आहे. अशा प्रकारे तुम्ही नवीन वर्ष स्वागतासाठी आणि गुढीपाडव्यासाठी छान असं रेडी झाले आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हा सर्वांना सारी भारी या टीमकडून गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा.